मला असं वाटतं की स्त्रिया बदललेल्या आहेत. पूर्वी ज्या बोलत नव्हत्या त्या आता बोलायला लागलेत आणि मुद्दे मांडताना त्या सावधतेने बांधतात. त्या आता कोणाच्या भीतीने मुद्दे मांडत नाहीत. त्यामुळे कोर्टामध्ये जेव्हा बोलतात तेव्हाही ते अत्यंत स्पष्ट असतात. आणि म्हणून जर न्यायपालिकेमध्ये बाकीचं झालं नाही तर स्त्रियांना न्यायाचे रस्ते मोकळे झालेत. बाकीचे बदल व्हायला हवेत. म्हणजे स्त्रियांबाबतचा दृष्टिकोन बदलायला हवा अजूनही. त्या स्पष्टपणे जेव्हा सांगतात होय त्यांनी माझा हात धरला, होय त्यांनी माझं असं केलं, तेव्हा त्या बोलत असताना स्पष्ट असतात. पण त्यांना मदत करणारे लोक तिथे असतात. सरकारी म्हणा किंवा बांधलेले म्हणाव ते त्यांना मदत करत नाहीत. कोर्टामध्ये त्या बोलत असताना त्या स्पष्ट आहेत हे आता लक्षात येतं. आणि बाकीचे लोक जर त्यांना मदत करणारे मिळाले तर न्यायाच्या दिशा मोकळ्या आहेत. मदत म्हणजे त्यांनी मांडलेले मुद्देच जर उचलून धरले किंवा स्पष्ट केले तर न्यायाचे मार्ग मोकळे आहेत. स्त्रिया बोलत आहेत म्हणूनच न्यायाचे रस्ते मोकळे झाले आहेत. फक्त त्यांना मदत करणारे लोक तितके बदलले नाही. ते अजून त्यांच्या यंत्रणा, त्यांच्या नोकऱ्या, त्यांचे सगळे सांभाळतात. म्हणून त्यांच्यामध्ये जितका बदल होईल तितकं स्त्रिया जितक्या आत्मीयतेनं बोलतात होय असं झालं आहे. मग ज्यापूर्वी म्हणत नव्हता किंवा माझा हात धरला आता सांगतात हो मी जेव्हा पुढं गेले तेव्हा त्याचा हात पुढं झाला. बरोबर आहे. म्हणून स्त्रिया बोलायला लागल्या, न्यायाचे मार्ग मोकळे झाले. बहुतांची यंत्रणा माझं अजून तितकी बदललेली नाही. त्यामुळे पण न्याय थांबणार नाही. जेव्हा स्त्रिया न्यायाबद्दल उत्सुक आहेत, स्त्रियांना न्यायाची कळकळ वाटते आणि दे आर रेडी टू पे द कॉस्ट. त्या कोर्टामध्ये बोललं तर माझं काय होईल हा विचार आता बोलत नाही. स्त्रियांना जर पुरुषांच्या बरोबरीने बदल झाला, स्त्रियांच्या बरोबरचा बदल झाला आहे, त्यांना न्याय हवा आहे. पुष्कळ झालं सहन. किती सहन करायचं म्हणतात, किती सहन करायचं. हा बोलतो, तो बोलतो, समोर येतो. आम्ही बोललेलं कोणी ऐकत नाही. तेव्हा आमच्या बोलण्याचा उपयोग झाला पाहिजे असं आम्हाला वाटतं, म्हणजे न्याय मिळेल. मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण स्त्री बदललेली आहे. कोर्टामध्ये आल्यानंतर ती इकडे तिकडे पाहत नाही, ती न्यायाधीशाकडे पाहते आणि म्हणते साहेब असं असं झालं, मला जेव्हा बोलायचं तेव्हा बोलू नाही दिलं आणि नंतर मी बोलले नाही म्हणून डंका पिटत की बाई बोलली नाही. ते बदललं पाहिजे. आम्ही बोलतो आहे कारण आम्ही सहन पुष्कळ केलेलं आहे आणि आता मला पलीकडे सहन करायचं नाही. पण आमच्याबरोबर यंत्रणाही बदलली पाहिजे. जे आम्ही बोलतो ते नोट करतात, जे शेवटपर्यंत पोचवतात ते बदलले तर न्यायाचे मार्ग मोकळे होतील असं माझं मत आहे. यंत्रणा तर पुरुषांच्या ताब्यात आहे. स्त्रिया पुढे गेल्या नाहीत असं नाही, पण कुठेतरी पुढे गेलेली बाई पुन्हा थांबते. बस झालं, बस झालं, बस झालं असं म्हणतात आणि तिला पलीकडचे 4 वाक्य बोलू देत नाहीत. ती 4 वाक्य बोललेली असते तर पलीकडचे 2 वाक्य कापली जातात. म्हणून स्त्रिया मनापासून बोलायला लागलेल्या आहेत. त्यांना न्याय हवा आहे. न्यायासाठी दे आर रेडी टू पे द कॉस्ट. पूर्वी त्यांना संसाराची भीती वाटत होती. माझ्या संसाराचं काय होईल, मी कोर्टात गेलं तर माझा नवरा मला टाकून देईल का, त्याच्याही पलीकडे गेल्या आहेत. आणि न्यायासाठी संघर्ष करण्याची स्त्रियांची मानसिकता बदललेली आहे. पण त्या मानसिकतेबरोबर मी पुरुष हा शब्द नाही वापरत, पण जी यंत्रणा आहे ज्याच्या मोठ्या प्रमाणात पुरुषांचा सहभाग आहे, कारण त्यांच्याजवळ सत्ता आधी आहे. स्त्रियांना सत्ता थोडी थोडी मिळत आहे, तेव्हा त्यांच्याजवळ त्यांना दाबून टाकण्याची शक्ती आहे. ते बदललं पाहिजे. स्त्रियांना स्पष्टपणे कोर्टात बोलता आलं पाहिजे आणि त्यांना उचलून धरणारी बाकीची यंत्रणा, उचलून धरणारी म्हणण्यापेक्षा त्यांचं म्हणणं बरोबर आहे याला मदत करणारी यंत्रणा असावी. मी पाहिलं की स्त्री घाबरत नाही. आता न्यायालयातही घाबरत नाही किंवा कुठेच नाही. ती बोलते आणि किंवा तिला याची भीती वाटत नाही की नवरा टाकून देईल का. नाही, मला जर जे बोलायचं आहे ते मी बोलेल, पाहून घेईल काय होते तो. त्यामुळे स्त्रियांमधला बदल ॲप्रिशिएट करण्यासारखा आहे. त्या बदलाला सोबत बाकीचेही बदलले तर बदल लवकर येतील. न्याय यंत्रणेवर माझा विश्वास आहे.